विटा शहराअंतर्गत सुरू असलेल्या सांगली रस्ता ते मायनी रस्ता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 येथे ठेकेदारामार्फत रस्त्याची रुंदी कमी करून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम थांबवा, गटारीचे काम त्वरित थांबवून कोणतेही पाडकाम न करता नगर परिषदेच्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या गटारीच्या हद्दीनुसार रस्ता पूर्ववत रुंद करा अशी मागणी करत भाजपचे नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पाटील गटाच्या आजी-माजी नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। यावेळी संतप्त बनलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील सुतार, नगरसेवक सुमित गायकवाड, किरण तारळेकर यांनी आक्रमक भूमिका मांडली। बरोबर आहे का ना? त्याचा मालक कोण? त्याचा मालक कोणी एवढं कोण आहे त्यांना माहिती आहे. तो कोण आहे समजा आता मी मागे 25 फूट माझ्यासमोर इंच वर सोडून येऊन दे. 25 फूट दोन्ही बाजूला राहते. 20 त्यांना बोलून काय होणार नाही. आता काम जर बंद इथं होतं बघा ना, दादा. तुम्ही आता गटर पुढे काढले आणि त्याच्यात येत किती रस्ता मोठी मोठा शिल्लक रुंदी करून इथं तीच परिस्थिती आहे आमच्या याच्यापासून 20 फुटाचं 40 फुटाचं साहेब तुम्ही सामान्य माणूस बोलवा. आम्ही राहू द्या, आम्ही तुम्हाला एक हेतू पुरस्कार एक जाताना एक सामान्य गाडीवाला थांबून त्याला विचारा हे रस्त्यात चाललंय का योग्य चाललंय का एवढं विचारा की सामान्याला कळतं। त्यासारख्या तुमच्या डिग्री घेतलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही त्यांनी सांगितलं की असं का केलं बडी पडलेली आमच्या डोळ्याला आणि वरून युटिलिटी केल्या म्हणतात नगरपालिका ठीक आहे 2 मीटर ठीक आहे माग तुम्ही अलाइनमेंट सोडा वरती गेला तर तुम्ही त्या जागा नॅशनल हायवे विकलाय म्हणजे 50 वर्षात नगरपालिकेचं झालं नाही की तुम्ही इतक्या दिवसात तूर्त असलं केलं त्याला कुणी केलं एजंटगिरी हे पण बघायला पाहिजे। आता लोकांचं तुम्ही जागा विकली कशा असणार? आम्ही आता मी जे परमिशन घेतली आम्ही तर आम्हाला काय केली परमिशन 30 मीटर सोडून प्रत्येकाने आम्हाला 5 मीटर साईड मारून सोडून मला परमिशन आता पुढच्या बिल्डिंगची काय परिस्थिती तिथं 10 फूट सुद्धा राहिले माझ्या पुढे 40 फूट राहिले मला तर विचार करायला लागला तर 40 फुटाचं करायचं काय बरं माझ्यासमोर आता समजा उदाहरण हा माझा कोण कोणाला लावून देतो काय अजिबात लावून देणार नाही मीच काय तर उद्या खोकं घालणार टंकी घालणार आणि काय तर करणार कुणाचं काय तर आणून ठेवणार हे काय झालं परत आलं त्याच्या गाड्या बाहेर लागतात। आता इथं मंगल कार्यालय आहे कुठं लावलं त्याने गाड्या कुठं लावतात तुमच्या 2 मीटरच्या रस्त्यावरती लावतात येता जाता काय परिस्थिती याचं काहीतरी बघायला पाहिजे ना। आमचं तुमच्याशी तुम्ही केलं सोल्युशन द्या आम्हाला किती आम्हाला सांगा मार्ग सांगा आणि सध्याच्या घडीला जे मार्ग चालले आपण उलट्या दिशेने चाललोय अधोगतीकडे परिस्थिती आपल्या आता सर इथं चौक दिसतो आता कुठला आहे का एवढा मोठा सर्वसामान्याचं जीव जाऊ चौक दिसतोय असा कुठलाही रस्ता नाही आहे म्हणजे कुठल्याही शहरात एवढा रुंदीचा रस्ता नाही। आता तुम्ही काय करताय कागद बोलते लोकांना ऐकली का उद्या म्हणजे मला ग्रामसेवकाला सांगितलंय तुम्ही ऐकता का प्रत्येक गोष्ट बाजूला चला मीडियाला का वेळ देत नाही निकाल 3 दिवस थांबा तुमच्यावर दबाव कुणाचा आहे का तसं सांगा दबाव आहे का कुणाचा तसं सांगा ऐसा लग रहा है कि हमको अब खरीद लेंगे तो यहाँ से किसी जास्त नको आहे तुम्हाला